म्हणजे तुम्हाला निवडायचं आहे कोणती एनर्जी तुम्हाला जास्त अट्रॅक्टिव्ह वाटते, ए किंवा बी. एक मनामध्ये थोडंसं डोळे बंद करा आणि ए आणि बी दोन्हीपैकी कोणतं तुम्हाला अट्रॅक्टिव्ह वाटेल. मग ते जसं मी कार्ड तुम्हाला सांगेल एवाला कोणता आणि बीवाला कोणता तुम्ही निवडून ठेवा मनामध्ये. मग बघूया तुमच्यासाठी काय मेसेज असणार आहे. नेक्स्ट येणाऱ्या त्याच्यामध्ये काय गोष्टी आहेत ते तुम्हाला समजेल, करंट एनर्जीज तुम्हाला समजेल. ओके, चेक करूया पहिलं तर जर तुम्ही एचा निवडला असेल तर एसाठी आपण पहिले चेक करूया की एसाठी काय मेसेज आहे. एसाठी कार्ड दोन्हीसाठी पण काढूया, पण तुम्ही एक कोणतं तरी ठरवा तुमच्यासाठी. किती कार्ड घेऊया एंजल. ओके, 2 कार्ड्स. बीसाठी, हा बीसाठी आहे. आय होप सो तुम्हाला दिसत असेल. जनरल मेसेज आहे, टाइमलेस आहे. ज्याही वेळेला तुमच्याकडे येईल तुमच्याशी जसा रेझोनेट होईल तसा मेसेज नक्की घेत चला. ओके, एंजल डिवाइन प्लीज. ए साठी काय मेसेज आहे, ए साठी ज्यांनी निवडले त्यांच्यासाठी काय मेसेज आहे, ए साठी, बी साठी काय मेसेज आहे. पण घेऊया पहिलं एंजलिक कार्ड पण आपण चेक करूया. हे आकाशिक कार्ड आहे, याच्यामध्ये पण तुम्हाला मेसेज खूप छान पद्धतीनं तुमच्या पास्टसाठी, तुमच्या येणाऱ्या गोष्टींसाठी तुम्हाला समजतात. ए साठी चेक करूया. 1 and 2. बी साठी एंजल, बी साठी. ओके, 2 कार्ड्स आलेत बी साठी पण. आणि युनिवर्स मेसेज, युनिवर्सचे काय मेसेज आहेत तुमच्यासाठी ते पण चेक करूया. युनिवर्स मेसेज पण बघूया. तुम्हाला कार्ड दिसतात आहे ना. युनिवर्स मेसेज तुमच्यासाठी काय आहेत आपण चेक करूया. त्याच्यातून पण आपण 2 कार्ड्स घेऊया. बी साठी घेऊया. एंजल मेसेज, एंजल गायडन्स तुमच्यासाठी काय राहणार आहे. मला तुम्हाला कोणत्या ह्याच्यावर व्हिडिओ हवा आहे मला नक्की सांगत चला. लव मेसेजमध्ये माझा हा ज्या वेळेला तुमच्याकडे व्हिडिओ पोहोचेल ना, तर तुम्ही मला मेसेज टाकला होता लॉंग डिस्टन्सचा, पण सॉरी मला करता आला नाही, तसंच थोडा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे. पण तरीही तुम्हाला कोणत्या ह्याच्यावर व्हिडिओ हवा असेल तर नक्की मला सांगा, आपण त्याच्यावर घेऊया. आस्क युअर एंजल. प्रत्येक बॉटमची एनर्जी दोन्हीही ए आणि बी साठी सेम राहणार आहे, कोणतीही असू दे. ओके, हा ए वाला आहे आणि हा बी वाला आहे. ओके, हा ए आणि हा बी. एचा आधी आपण ओपन करूया. एचे मेसेजेस काय आहेत तुमच्यासाठी चेक करूया. सगळे मेसेज घेऊया आपण, चेक करूया तुमच्यासाठी मेसेज काय आहेत. ओके, बघा ज्यांनी ए निवडलंय ना त्यांच्यासाठी एनर्जीज कशा आल्यात मी तुम्हाला कार्ड पण दाखवते. डेव्हिलचं आणि क्वीन ऑफ कपचं. आता तुम्हाला मी सांगते डेव्हिलचं आलं म्हणजे घाबरू नका, अजिबात टेन्शन घेऊ नका. कशासाठी ते पण सांगते की आत्ता तुम्ही एका अशा गोष्टींमध्ये मला असं वाटतंय की अडकला आहात ना, की तुम्हाला असं झालं की किती प्रयत्न करताय त्या गोष्टीतून बाहेर येण्याचा. म्हणजे एक सॉरी शब्द इकडे तिकडे होत असतील तर समजून घ्या. तर आपण एका अशा सर्कलमध्ये ॲक्च्युली अशा ह्याच्यामध्ये अडकतो ना की त्याच्यातून आपल्याला बाहेर पडता येत नाही. काही सर्कलमध्ये आपण अशा अडकतो ना की त्याच्यातून आपल्याला बाहेर येता येत नाही. तर तशी एक एनर्जीज असते. ओके, तर तशी एनर्जीज आत्ता सध्या तुम्हाला जाणवत असेल किंवा तुम्हाला खूप दिवसापासून ते एनर्जीज जाणवत असेल किंवा आता तुम्ही लो फीलसुद्धा करंट एनर्जीजमध्ये करत असणार आहे असं मला वाटतं. तुमची एनर्जीज, तुमचा ओरा थोडासा वीक आहे आत्ता सध्या असं मला वाटतं.
पण टेन्शन घेऊ नका, कारण आपण सगळे एमध्ये वेगवेगळे कार्ड काढले आहेत. प्लस तुमचं आकाशिक कार्ड पण, म्हणजे पास्टमध्ये तुमचे किंवा रिग्रेशन तुमच्या लाईफमध्ये ज्या काय आहेत त्याच्यावर पण आपण कार्ड चेक केलं. ओके, आणि ह्याच्यातून बघा एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विंडोज, सनची एनर्जी झाली आहे, त्याच्यामुळे हॅप्पी राहा. ओके, सनची एनर्जी झालेलं आहे. जे काही मुखवटे घालून लोक तुमच्या आजूबाजूला असणार आहेत ना, त्यांचे खरे चेहरे तुमच्या समोर येणार आहेत. ओके, आणि एंजल असं काहीतरी तुमच्या आजूबाजूला तयार करतील की त्या लोकांचे खरे चेहरे तुमच्या समोर येतील. जे लोक मुखवटे घालून तुमच्याशी चांगलं वागतात आहे, तुमच्या पाठीमागं तुम्हाला कसं हे करतात आहे माहिती नाही आहे, तर तशा लोकांचे चेहरे तुमच्यासमोर, असं मला मेसेज येतो आहे की तुमच्यासमोर येतील. ओके, त्याच्यासाठी काही विंडोज ओपन होणार आहेत, काही गोष्टी तुमच्या पुढे ओपन होणार आहेत आणि त्या तुम्हाला क्लिअर होणार आहेत. आणि ह्या गोष्टी डेफिनेटली तुमच्यासाठी खूप चांगल्या असणार आहेत. ज्या गोष्टींमध्ये, ज्या एका सर्कलमध्ये अडकला होता, ज्या एका टेन्शनमध्ये अडकला होता, तर त्याच्यातून डेफिनेटली मला असं वाटतं तुम्ही बाहेर निघणार आहात. ओके, बॅलन्स येतोय तुमच्या लाईफमध्ये. फोर्सेस, 7 ऑफ फोर्सेसचं कार्ड आहे. हे आहे आपलं ह्याचं आकाशिक आकाशिक टॅरोटचं असतं त्याचं कार्ड आहे. याच्यामध्ये बऱ्यापैकी तुम्हाला पास्टची माहिती मिळते. पास्टचा जो काही तुमचा कर्म असतो त्याच्याबद्दलची माहिती मिळते बघा. पण आत्ता सध्या तुम्ही काही गोष्टींमध्ये अडकला आहात किंवा तुम्हाला न्याय हवा आहे. ओके, तुम्ही त्या गोष्टीकडे आत्ता धाव जास्त घेताय की तुम्हाला एक परफेक्ट सोल्युशन हवं आहे तुमच्या लाईफमध्ये. ओके, परफेक्ट एक रस्ता हवा आहे, त्याच्यासाठी तुम्ही एक बॅलन्स करण्याचा प्रयत्न करताय. ओके, किंवा तुमचा स्वभाव असा आहे की तुम्हाला सगळ्या गोष्टी तोलून मापून आवडतात, की असं नाही आहे की एकाला एक वागायचं एकाला एक वागायचं नाही आहे. तुमचं वागणंच असं आहे, तुमचा स्वभाव असा आहे की सगळ्यांची मिळून मिसळून राहणं हा तुमचा स्वभाव आहे. आणि डेफिनेटली खूप छान आहे. तुम्ही डिवाइनली पण ब्लेस्ड आहात का ते पण सांगते, कारण तुमच्याकडं चांगल्या एनर्जीज आहेत. ओके, ज्या पास्टमध्ये गोष्टी तुमच्या लाईफमध्ये झालेल्या आहेत, ज्या रिग्रेशन किंवा पास्ट लाईफमध्ये पास्ट गोष्टी झालेल्या आहेत किंवा आत्तापर्यंत ज्या होत आलेल्या आहेत ना, त्याच्यातून तुम्ही आता रिलीव्ह होते, त्याच्यातून आता तुम्ही बाहेर येतात. त्यासाठी मी ए आणि बीचं हे केलं की काय आणखीन एनर्जीज तुमच्यासाठी खास येतात ते चेक करण्यासाठी. तर तुमच्याकडे एक सायकिक पॉवर आहे, आध्यात्मिक गोष्टी आहेत तुमच्याकडे. असं नाही की तुमच्याकडे नाही आहे, तुमच्याकडे आध्यात्मिक गोष्टी आहेत आणि तुम्ही त्याच्यातून आता बाहेर निघताय. काय झालं ना की तुम्ही एका ह्याच्यामध्ये अडकलात, तुम्हाला समजत नाही आहे की मला ह्याच्यातून बाहेर कसं निघायचं आहे. पण डोंट वरी, तुम्ही ह्याच्यातून डेफिनेटली व्यवस्थित सुखरूप तुम्ही बाहेर निघणार आहात. मी तुम्हाला सांगते व्यवस्थित, कारण जर परमेश्वरावर आपल्याला विश्वास असेल आणि तेवढी ब्लेसिंग तुम्हाला आहे, तेवढी सायकिक पॉवर तुमच्याकडे आहे, आध्यात्मिक लेवलची पॉवर तुमच्याकडे आहे, काहीतरी पॉवर तुमच्याकडे आहे, काहीतरी दिव्य शक्ती डेफिनेटली तुमच्याकडे आहे. म्हणून तुम्ही तुमच्यापर्यंत जर हा मेसेज पोहोचत असेल तर डेफिनेटली तुमच्याकडे चांगल्या गोष्टी पण येणार आहेत. वाव, मला असं वाटतंय एंजल तुमच्या आजूबाजूला आता अशा लोकांची अशी लोक उपलब्ध करून देणार आहे ज्यांची हेल्प तुमच्या लाईफमध्ये होणार आहे. ओके, तुम्ही बघू शकता. हां, तुमच्या लाईफमध्ये अशा लोकांना पाठवणार आहेत जे तुम्हाला मदत करतील, जे तुम्हाला हेल्पफुल राहतील, ज्यांची गरज आहे आत्ता तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये. असे कोणी ना कोणीतरी व्यक्ती येतील. ओके, आणि यू आर रेडी, तुम्हाला तयारीत राहायचं आहे. आता अजिबात घाबरायचं नाही. हे टाईम फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. तुम्ही पूर्णपणे सुरक्षित आहात. एंजलची, डिवाईनची, स्वामी समर्थांची तुम्हाला पूर्णपणे ब्लेसिंग आहे. जी गोष्ट तुमच्या पास्टमध्ये झालेली आहे ना, तो तुमचा पास्ट आहे. ओके, आणि आकाशिकमध्ये पण हे आलेलं आहे की तुमच्या चांगल्या गोष्टी आता तुमच्याकडे येतात आहे. म्हणजे तुमच्याकडे एक सायकिक पॉवर आहे ना, त्याचा आता उपयोग किंवा त्याचा एक सही टायमिंग तुमच्या लाईफमध्ये आता येताना मला दिसतं. ओके, वाव, खूप छान आलेलं आहे. मेसेज किती छान आहेत बघा युनिवर्सचे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हार्डवर्क इज द टुमॉरो फॉर सक्सेस. ओके, आत्ता ज्या गोष्टीमध्ये खूप जास्त हार्डवर्क करताय, तो हार्डवर्क कोणताही करिअर, रिलेशनशिप कोणतंही असू द्या, तर ते तुमच्यासाठी सक्सेसफुल ठरणार आहे. ओके, त्याच्यामुळे अजिबात काळजी करू नका. पॉझिटिव्ह थिंकिंगमध्ये आणि सेल्फ लव्हमध्ये राहा, स्वतःवर प्रेम करा. राईट, कारण तुमच्याकडे ती एक सायकिक पॉवर आहे की तुम्ही दुसऱ्यांना खूप छान हँडल करू शकता, दुसऱ्यांना खूप छान आधार देऊ शकता. पण सेल्फ लव डाऊन करू नका, सेल्फ डाऊन तुमचा होऊन देऊ नका. सेल्फ लव स्वतःवरही करा आणि पॉझिटिव्ह नेहमी राहा आणि नेहमी नामस्मरणाच्या ह्याच्यामध्ये नेहमी राहा. चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टींमध्ये राहिलात तर चांगल्या लवकर गोष्टी तुमच्या लाईफमध्ये ओकेमध्ये येतील. ओके,
हा होता ए साठी मेसेज. आता बी साठी कोणता मेसेज आहे आपण चेक करूया. व्हील ऑफ फॉर्च्यून, ज्यांनी पण बी निवडलाय त्यांच्यासाठी मेसेज काय सुंदर आलेत बघा. व्हील ऑफ फॉर्च्यून, तुमचं गुड लक तुमच्यासोबत आहे. ओके, एका गोष्टीचं तुम्ही जर वेट करत असाल ना की तुम्हाला एक चान्स मिळावा आणि तुम्हाला असं वाटत असेल ना की तो चान्स मला लवकरात लवकर मिळाला पाहिजे, कधी गुड लक माझ्यासोबत आहे, तर तो चान्स तुमच्या लाईफमध्ये येणाऱ्या ह्या नेक्स्ट कधीही तुम्हाला हा मिळू शकतो. टाईमलेस मेसेज आहे, तर तुम्हाला हा चान्स कधीही मिळू शकतो. जजमेंट आहे आणि मला वाटते तुमची अवेगनिंग होत्या. ओके, तुमच्यामध्ये चेंजेस येतो. अवेगनिंग म्हणजे आध्यात्मिक लेवलवर पण आणि जागरूकता येतं तुमच्या मनामध्ये. म्हणजे जे तुम्ही आधी वागत होतात ना असं म्हणजे चेंज होतं ना प्रत्येक माणसामध्ये. जी वाईट गोष्ट आहे ती चांगल्यामध्ये होतं तर तसं तुमच्यामध्ये खूप छान चेंजेस होते. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की इथं माझी गोष्ट चुकल्या, आता मला ती चेंज करायची. म्हणजे अवेगनिंग येते तुमच्यामध्ये, ती जागरूकता येते. मग ती कोणतीही असू शकते तुमच्यामध्ये. ती गोष्ट तुमच्यामध्ये येते आणि खूप छान आले तुमच्यासाठी मेसेज. स्ट्रॉंग बनवताय किंवा स्ट्रॉंग होताय तुम्ही. ओके, ॲक्च्युली हे दोन्ही मेसेज, एक मेसेज आहे तो ओव्हरऑल जनरल मेसेज आहे, एक आहे तो लव्ह मेसेज येतो तुमच्यासाठी. रिलेशनसाठी पण आहे तुमच्यासाठी. ज्यांनी बी निवडलं आहे त्यांच्यासाठी रिलेशनशिपसाठी आहे. रिलेशनशिपमध्ये अंडरस्टँडिंग चांगली ठेवा आणि भरपूर आपल्या पार्टनरवर जितकं प्रेम होईल, जितकं सपोर्ट होईल, जितकं विश्वास होईल, जितकं अंडरस्टँडिंग ते रिलेशन ठेवता येईल तितकं ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि तुमचा प्रत्येक म्हणजे तुम्ही करिअरमध्ये असू दे, तुम्ही रिलेशनमध्ये आत्ता ज्या एनर्जीजमध्ये आत्ता सध्या करंट एनर्जीजमध्ये आहात ना त्याच्यामध्ये खूप ग्रोथ होताना दिसते मला. तुमच्यासाठी खूप छान मेसेज आहे. ओके, आकाशी कार्ड आहेत ना ते खूप व्यवस्थित चेक करावे लागतात कारण खूप वेगवेगळे मेसेज असतात त्याच्यामध्ये. ओके, येस, मला असं वाटतं की तुमच्या पास्टमध्ये अशा काही गोष्टी झालेल्या आहेत किंवा तुम्हाला तुम्हाला एक चान्स मिळतो आहे. ओके, तुम्ही जे एकटे राहत होता, तुम्ही जे स्वतःला म्हणजे काय माहिती माझ्याकडून होईल का नाही, थोडं ब्लेम करत होता स्वतःला, पण अजिबात तुम्ही स्वतःला ब्लेम करू नका. आणि तुमच्याकडे सगळ्या गोष्टी चांगल्या येताना मला दिसतात आहे. ओके, हे कार्ड नवीन आहेत, खूप प्रत्येक त्या पिक्चरमध्ये खूप मेसेज वेगवेगळे असतात आहे आकाशिकमध्ये. तुमची लाईफ हॅपीनेस होणार आहे. ओके, तुमचे लाईफचा एक सर्कल जो वर्ल्ड आहे ना, जो एक चक्र आहे ना, ते आता तुमच्या बाजूनं नक्की डेफिनेटली मला असं वाटतं की तुमच्या बाजूने ते घुमणार आहे. वाव, काय मेसेज आहेत मस्त. पॉझिटिव्ह राहा आणि ट्रस्ट ठेवा. एंजलचे सरळ सरळ मेसेज आहेत तुम्हाला, किती सुंदर मेसेज आहेत बघा. आणि तुम्हाला ट्रस्ट ठेवायचा आहे स्वतःवर आणि एंजलवर ट्रस्ट ठेवायचा आहे, श्री स्वामी समर्थांवर ट्रस्ट ठेवायचा आहे. आणि येस, त्यांची ब्लेसिंग तुम्हाला खूप जास्त आहे, खूप जास्त प्रमाणात. ज्याही इष्टदेव त्यांना मानता ते तुमच्यासाठी डेफिनेटली एंजलच आहेत आणि त्यांची ब्लेसिंग तुमच्यासाठी खूप जास्त प्रमाणात आहे. पॉझिटिव्हिटी तुमच्या लाईफमध्ये हॅपीनेस घेऊन येते. ओके, तुमच्याकडं आपोआप अट्रॅक्ट होते पॉझिटिव्हिटी तुमच्या लाईफमध्ये. ओके, ओपन युअर ड्रीम्स, नेवर गिव्ह अप. ओके, आत्ता तुम्ही ज्या ड्रीममध्ये, कोणत्याही स्वप्नांमध्ये, मग रिलेशनशिपसाठी, तुमच्या लव्ह लाईफसाठी, तुमच्या करिअरसाठी, तुमच्या कोणत्याही गोष्टीसाठी जर तुम्ही असाल ना, तर तुम्हाला असं सांगण्यात येते की तुम्हाला फक्त खुल्या डोळ्याने त्या स्वप्नांना बघायचं आहे आणि अजिबात गिव्ह अप करायचं नाही. पूर्ण होईल का नाही ह्या याच्यावर राहू नका, युनिवर्सवर सोडा. सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी नक्की तयार केल्या जातील आणि तुमच्यापर्यंत तुमच्या स्वप्नांची इच्छापूर्ती होईल. युअर कम्फर्ट झोन विल किल यू बिकॉज लाईफ इज स्वीट. ओके, तुम्हाला असं सांगण्यात येते की तुमचा जो कम्फर्ट झोन आहे, जिथं तुम्ही अडकताय किंवा तुम्हाला असं वाटतं की तो माझा कम्फर्ट झोन आहे, म्हणजे जिथं मी अडकतोय तिथून मला बाहेर निघता येत नाही, त्याला तर तुम्ही विसरा, त्याला तर तुम्ही जाऊन द्या आणि तुम्ही चांगल्या लाईफमध्ये या. अशा लाईफमध्ये जिथं म्हणजे लाईफ इतकी स्वीट आहे, त्याला बघण्याचा जर वेगळा दृष्टिकोन जर तुम्ही व्यवस्थित ठेवला तर नक्की डेफिनेटली तुमची लाईफ स्वतः तुम्ही चेंज होताना बघाल. ओके, येणाऱ्या ह्या नेक्स्ट ह्याच्यासाठी हा सगळा मेसेज होता, टाईमलेस मेसेज होता. ओके, तुम्हाला कोणत्या प्रकारचे मेसेजेस हवेत ते नक्की मला सांगा.
मग त्याप्रमाणे आपण पुढे लॉंगमध्ये व्हिडिओज पण आपण घेऊया तुमच्यासाठी नक्की. आणि कसे हवेत मेसेज वगैरे मला सांगितलं तर मला त्याच्यावर व्हिडिओज पण करता येईल. ओके, थँक्यू सो मच.